श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. ज्यांची आळे फाटा परिसरातच काय, पण जुन्नर तालुक्यात एक स्पष्टपणा, एक दानशूरपणा, एक वेगळेपण त्याच्या बाजूने उभे राहणारे नेताजी दादा इथं आहेत. गवळ्यांना पाठिंबा का दिला, कसा दिला, सुरुवातीला का नाही दिला? अण्णा मामा नमस्कार. याचं कारण असं झालं का काही वर्षापासून मी जे पाहत होतो का बाबा ज्याला दूध घालता येतं त्याला म्हणजे शेवटी क्रायटेरिया आहे उभं राहायचा. माझं बरेच वर्ष काय दूध नाही, 25-एक वर्ष झाली. पहिली जे 78पासून मी शाळा सोडल्यापासून मी सुरुवात केली आणि ते गायांवरती मी 4-5 वर्ष नाही 24 वर्ष काम केलं. गोठे बदलणे हे करणं ते का मी सांगितलं जे पहिल्या बाईटमध्ये. आणि याची सर्व मला कल्पना आहे दूध कसं असतं काय असतं. त्या काळात अक्षरशः 8 दिवसाला 1 दिवस बंद असायची दूध. आणि आमचं 100 सकाळी 100 संध्याकाळी दूध असायचं लिटर. एवढं दूध आमच्याकडे होतं म्हणजे त्या काळामध्ये. आणि त्याची ती काय कशी परिस्थिती असते हे सगळं मला माहीत असल्यामुळं ह्या प्रक्रियेत मी आमचे एक बंधू आहे रोहिदास डोके, मी 3 वर्षापासून त्याला म्हटलं बाबा दूध घाल आपलं माझ्या नावावर, कारण त्याला क्रायटेरिया असतो दूध घालावं लागतं, ते एवढं दूध लिटर त्या वर्षात असावं लागतं. मी आपलं त्यावेळेस म्हटलं बाबा घालू आपण दूध, म्हणजे परत उभं राहतं. आता माझ्याकडे काय स्वतःकडे गाय नाहीत, भावाकडे आहेत 1-2 गाय, पण त्या ठिकाणी असं जायचा माझा पण विचार होता. पण शेवटी इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर झाला, सगळं झालं. काही मंडळींनी मला विचारलं बाबा दादा कसं करायचं काय करायचं, पण माझ्या मनानेच मी ह्यावर्षी असं ठरवलं होतं का बाबा आपल्याला उभं राहायचं नाही. मला असं एकदम असं क्लिक झालं का आपण जर स्वतःचं दूध जर आपण आपलं नाही आहे, आपण आपल्या भावाचं दूध जर आपल्या नाव 5 लिटर रोज घालतो आहे आणि मग आपण परत तिथं जाऊन संचालक होणं किंवा काय करायचं ते कारभारात जाणं, मग त्यांच्यातून आपल्यात काय फरक राहिला ना. त्याच्यामुळं माझ्या ते बुद्धीला पटलं नाही आणि म्हणून मी ह्या कंप्लेंट व्यवहारातनं बाजूला झालो, म्हणजे ह्या प्रक्रियेतच बाजूला झालो. मी सगळ्यांना सांगितलं का मला कुठं उभं राहायचं नाही. मला ज्यांनी मला विचारलं त्यांना म्हटलं बाबा मी ह्या प्रक्रियेत नाही, पण होत असेल तर सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने एकत्र राहून हवं. दादा पण तुम्ही जो पाठिंबा दिला गवळ्यांना तो नंतर दिला, आधी नाही दिला. आधी का नाही? आधी मला मी ह्या प्रक्रियेत कुठल्याच नाही आहे. तुम्ही समोरच्याही माणसांना विचारा आणि या पण सगळ्या माणसांना विचारा, पार एखाद्या साध्या गवळ्याला विचारा. मी कुठल्या मिटिंगला होतो का, कोणता फॉर्म भरायला होतो का, कुठल्या 3-3 दिवस मिटिंग संध्याकाळी सकाळी चालायच्या 3:30 4-3 वाजेपर्यंत रात्रीच्या मिटिंगा झाल्या. त्या प्रक्रियेतसुद्धा मी नव्हतो. पण ज्या दिवशी माघार होती आपल्या सगळ्या उमेदवारांची आणि एक बिनविरोध करायचं आणि एक पॅनल करायचं किंवा काय करायचं, तर या समोरच्या प्रस्थापित यांना बरेचसे शब्द दे, राजू असन आणखीन कोणी असतील. आणि आयत्या वेळेस तिथं गेल्यानंतर 3 वाजता जेव्हा म्हणजे जे एक पॅनल करायचं होतं, गाव पॅनल आमच्याकडे प्रथा आहे बा, एक गाव पॅनल असतं ज्याला उभं राहायचं. जी निवडणूक होती ती बिनविरोध होण्यासाठी करणं गरजेचं होतं. त्या पद्धतीने त्यांनी ते प्रयत्न केले आणि त्या प्रक्रियेत मी बिलकुल कुठंही नव्हतो. आणि ते नसल्यामुळं मी काय त्या प्रक्रियेत स्वतः होणं गेलो नाही, मला पण बाकीच्यांनी, कारण 2 दशकऱ्या कोळवाडीला झाल्या. एक आमचे आता उमेदवार राजाराम साने त्यांच्या वडिलांची दशक्रिया होती आणि माऊली गाडी यांच्या आजोबांची दशक्रिया होती. तर मी दशक्रियेत श्रद्धांजली वाहत असताना माऊली सगळी मंडळी उमेदवार किंवा म्हणजे ज्यांनी फॉर्म भरले ते तिथं होते, सगळेच होते, म्हणजे नेते मंडळी होती. आणि त्यावेळेस मी भाषणात सांगितलं बाबा का आता असं करा की बाबा तुम्ही सर्वजण एकत्र या, बसा आणि शक्यतो सगळी बिनविरोध निवडणूक करा आणि बिनविरोध करून आपलं लागलं तर जे काय खर्च होणार आहे तुमच्या इलेक्शनला तर ते 50-50 हजार रुपये देवस्थानला आपली मदत करा. 2 दिवस सांगितलं. आणि मग विद्यमान माऊली शेठ असतील किंवा सगळी मंडळी असतील, म्हणजे तुमचा प्रत्येक याच्यात एक दानशूरता असल्यामुळे चांगला उद्देश होता. आणि एवढं सांगितलं का बाबा नवीन काही घ्या, चांगले व्यवस्थित, काही जुने म्हणजे याच्यातले काही जुने अनुभवी काही तुम्ही असं करायला, म्हणजे काही माझं काही विषयच नव्हता ना तो. पण ज्या दिवशी यांचं काय पुण्याला ते 3 वाजेपर्यंत माघार होती, हे त्या दिवशी माघारीला सगळी मंडळी गेली. 3 दिवस मिटिंगा रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत चालल्या, सकाळी दुपारीपासनं, तरी कुठं काही यांचं मेळ बसला नाही.
आणि ज्यावेळेस तिथं जर गेल्यानंतर एकदम राजाराम आपले आता कुराड यांनी बाईट दिली ना चेअरमन माझे चेअरमन राजभाऊ यांना डायरेक्ट सांगितलं तुम्हाला नाही मग तुम्हाला पाहिजे नसेल तर किसन पाडेकरांना बॉनना सांगितलं हे पण माझे चेअरमन ना यांना सांगितलं तुम्ही नाही आणि मग हे नाही ते नाही करता करता मग त्याच्यात जे अनुभवी जाणार होते ते जर नाहीच तर मग ह्या मंडळी आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं शिवळ्या काढल्या गाड्याच्या आणि बैल दिली मोकळी सोडून म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं का हे आमचं पॅनल तुम्ही तुमचं पहा. मग ह्या याच्यात सगळ्यांनी किसन बुवा असतील आपले किरण भुजबळ असतील किंवा राजू कुराडे असतील सगळ्या मंडळींनी ह्या जठार भाऊ नंतर आले पण हे सगळ्या मंडळींनी आपलं 9-10 लोकांचं कसं काय व्हायना हे पॅनल बनवलं. 1-2 सीटं जरूर कमी ह्या पॅनलला जी मिळायला पाहिजे नव्हती नंतर प्रयत्न केले पण आमचे रथ आपले देवस्थानच्या रथाचे बैलजोडे असती या भावांनी माझा शब्द ऐकला आणि हे आणि आर्यांचे मोठे बंधू अरुण भाऊ यांनी शब्द ऐकला आणि त्या पॅनलमध्ये सहभागी झाले तरी त्यांचं चिन्ह बॅट आहे आणि बाकीच्यांचं 9-10 जणांचं चिन्ह कबशी आणि हे सगळं झाल्यानंतर माझ्याकडे ही मंडळी आली त्यांना मग संध्याकाळी आली 10:30-11 वाजता. पण दादा आपण कायम परिसरात एक सत्यवादी म्हणून आहात तर असं ओळखलं जातं तुम्ही प्रस्थापितांना पाठिंबा न देता एक गवळ्यांना पाठिंबा दिला हे काय समीकरण नाही मला हे बघा 5 वर्षापूर्वीची सुद्धा माझ्या त्या समोरच्या मंडळीने विनंती का 5 वर्षाचा इथं शेवटच्या वेळेसच मी आमचे सहकारी बिचारे कैलासवासी धनंजय काळे हे गेले अक्षरशः त्यावेळेससुद्धा ह्या मंडळींनी गवळी मंडळींनी पॅनल केलं होतं पण मी काळे आम्ही एकत्र बसलो मग नंतर आमचे रवी चेअरमन होते मग अण्णा होते प्रसन्ना होता मग सगळ्यांनी थोडंसं सगळ्यांना सांगितलं का बुवा आता हे पॅनल जरी म्हणजे विद्यमान असलं काय असलं तर आता थोडंसं आपल्याला त्यांच्या मागे राहावं लागेल आणि ह्या मंडळींच्या मागे त्यावेळेस आम्ही राहिलो नाही ती आमची फार मोठी चूक झाली. तिथं ते पॅनल संपूर्ण निवडून आलं आम्ही त्यांचा 2 दिवसांनी म्हणजे 2 दिवस अगोदरपासून त्यांचा प्रचार केला नाही तरी आम्ही पण त्यावेळेस शांत होतो तसं आणि अक्षरशः त्यावेळेस असं सगळं ठरलं होतं का चेअरमन बदलायचे काय काय मिटिंग घ्यायच्या काय काय वेळेस सगळं आम्हाला बोलवलं गेलं पाहिजे सगळं ठरलं होतं. एक चंद्रकांत सर आता कालच त्यांनी बाईट दिली त्यांना आता तज्ज्ञ संचालक घ्यायचं होतं पण 8-7 वर्षात त्यांना तज्ज्ञ संचालक घेतलं नाही आणि दुसरा संचालक घ्यायचा म्हणून 2ही संचालकपदं रिक्त ठेवली. मग त्या ठिकाणी कुठल्या तरी समाजाची किंवा आडनावांची 2 माणसं जरी बसली असती तर काय त्यांना काय तज्ज्ञच होते ना त्यांना तर काही बाकीचा अधिकार म्हणजे सायांचा नसतोच जे तिथं ते भरलं गेलं नाही. नंतरच्या वेळेस कुठेही आम्हाला मिटिंगला बोलवलं गेलं नाही आम्हाला म्हटले होते तुम्हाला मिटिंगला बोलू काय करू तुम्हाला विचारून चेअरमन बदलू पण तिथंच काय घडलं नाही तिथून पुढं कधी विचारलं पण नाही आणि म्हटलं मग नाहीच विचारलं तर ह्यावेळेससुद्धा माझी इच्छा होती का जायची पण मला ती शेवटच्या क्षणी मला जाऊशी नाही वाटलं आपलं स्वतःचं दूध नसल्यामुळं पण ज्यावेळेस यांचं तिकडं सगळं पुण्याला ते पळापळ करून यांनी आपली 10-11 सीटं 10 सीटांचं पॅनल केलं मग त्यांना कबशीचं पॅनल चिन्ह मिळालं. याच्यात जरी 1-2 सीटं कमी असती तर ते पॅनल झालं नसतं. ठीक आहे याच्यात 2 माणसं 3 माणसं काही कमी आहेत पॅनलमध्ये पण हे पॅनल सगळेजण माझ्याकडे संध्याकाळी 10:30-11 वाजता आले त्या दिवशी माघार झाले त्या दिवशी आणि सगळ्यांनी सगळ्या सांगितल्यानंतर मला पण ते काय राहवलं नाही बाबा एक शेतकऱ्यांवर जर का अशा पद्धतीने अन्याय होता असं आणि आपण जरी काय असो नेते असलो तर बुवा आपणच का पाहिजे तिथं पाहिजे ठीक आहे पण त्या पद्धतीने तुम्ही ते संपूर्ण व्यवहार पारदर्शकता दाखवली पाहिजे ना. आमच्या वार्षिक मिटिंग जवळजवळ 2-2 दिवस सकाळची चालू झाली का संध्याकाळी तर 10 वाजेपर्यंत चालला कारण हे 10 वाजेपर्यंत तसं नाही दादा असंही होत असेल ना प्रत्येक जे एखाद्या सभासदाचं शंका निरसन होत नाही तोपर्यंत प्रश्न चालू शकतात आणि वस्तुस्थिती ना आज थकबाकीसुद्धा डेअरीची भरपूर आहे पैसे येतात जाणार त्यांची ती जबाबदारी येते ती घेतलेली आहे त्याच्याबद्दल ते काय काय ते त्याच्याबद्दल काय ते नाही म्हणत नाहीत पण शेवटी जो जर लवकर जर आपल्या हातात पैसा शेतकऱ्यांना जर 4-8 दिवस आपल्याला लवकर पैसे देता आली पगाराची तो पगार मागपुढं होतो कच्चा धंदा आहे त्याच्यात मागपुढं होणार पण अक्षरशः आता वस्तुस्थिती अशी आहे का मी पण एका पतसंस्थेचा एक चेअरमन आहे
आज तिच्या जवळजवळ 10 शाखा आहेत. वसंतराव नाईक पतसंस्था म्हणून वडगाव आनंदचे ते शरदराव चौगुले यांनी संस्थापक आहेत, त्यांनी स्थापन केलेली आहे. तिचा आज मी चेअरमन आहे. आज तिच्यासुद्धा 310 कोटीच्या आजच्या भीतीला ठेवी आहेत. 10 शाखा असून सुद्धा पुणे महाराष्ट्राचं तिथे कार्यक्षेत्र आहे, ते पण सहकार्याचे. तो वेगळा पार्ट आहे. दादा, आणि बोलता हा बोलता तुम्ही part- म्हटलात का गवळ्यांना वेळेवर पगार होत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे, परंतु असं सांगितलं जातं गवळ्यांना 10 तारखेच्या दरम्यान किंवा 5 दिवसात पगार होत होते. हे काय गणित कळत नाही, तुम्ही काय सांगाल त्याच्यावर? नाही थोडंफार मागं होतंच ते. काय बाबा पगार बाबा आता कुठल्या संस्थेचा असला तर 1, 2 तारीख, 5 तारीख, 3 तारीख तो होतो मागं. पण जो आडवान तुमचा जो म्हणजे जर तुम्ही व्यापाऱ्याकडे तुम्ही जर जादा पैसे ठेवता, ते जर पैसे वेळेत जर अधूर आले तर लवकर अजून आपल्याला पेमेंट जास्त करता येतं किंवा अधूर देता येतं. आज अशी परिस्थिती आहे का व्यापाऱ्यांकडे सुद्धा पैसे आहेत बाकी. आणि आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं, मागच्या एजिमला सांगितलं होतं का बुवा त्या व्यापाऱ्यांना म्हणजे बोलवलं होतं ते थोरात म्हणून, त्यांच्याकडे पैसे होते म्हटले ते म्हणले होते आम्ही देतो. मला नाही वाटत ते काही सगळे पैसे दिलेत त्यांनी, पण त्यांच्याकडे तर दूध आता चालूच आहे. आणि ज्या काही संस्थेचे जे काही फंड होते, गंगाजळी म्हणतो किंवा आपण हे बाग भांडवल म्हणतो, जी बाग भांडवल जी काढली, हे जे गोडाऊन बांधलं ते आत्ता, ते गोडाऊनला जे काढलं त्यावेळेस 1 वर्षाची त्याला मुदत दिली होती व हे पैसे म्हणजे आपल्या भविष्य निर्वाह निधीमध्ये आपला जो काय पैसा असतो दरवर्षी आपल्याला नफ्यातून तो काढावा लागतो. आणि ते गोडाऊनला वापरून सुद्धा आम्ही म्हटलं बुवा तुम्ही जे काही ते पैसे गंगाजळी काढल्यात, भाग भांडवल काढले, ते परत आहे तसं ठेवा. नैसर्गिक आपत्ती आली कधी काही होईल काय सांगता येत नाही, त्याच्यासाठी ते भाग भांडवल असतं. पण यांनी ती परवानगी घेऊन 1 वर्षाच्या बोली होते काढले पैसे, पण ते काय आतापर्यंत काही भरले नाही. काही डिपॉझिट होती ती परत म्हटलं त्या जागेवर करा, ते पैसे जमा करून गवळ्या म्हणजे व्यापाऱ्यांकडून, ते पण आजपर्यंत काही जमा झाले नाही. पैसे त्यांनी वार्षिक मिटिंगमध्ये सुद्धा चेअरमननी सांगितलेले आहे आणि त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. ते पैशाची जबाबदारी त्यांचीच आहे आणि त्यांनी ती घेतलेली आहे आणि ते देतील, पण त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण ज्या पद्धतीने जे गवळ्यांना तिथं त्या पद्धतीने ट्रीटमेंट किंवा जे काय व्यवस्थित अजून 2 रुपये कसे मिळतील, प्रॉडक्ट कशी संस्थेचे तयार होतील, ह्याबद्दल कुठलाच विचार नाही ना. तुम्ही विस्तार तर वाढला पाहिजे ना. तुम्ही सांगता दूध वाढलं. आता सध्या 20,000 संकलन आहे दैनंदिनी, दूध वाढलं आहे नक्कीच, परंतु मग तो प्रॉडक्ट का नाही असं काय म्हणायचं का तुम्हाला? प्रॉडक्ट नाही ना. दूध वाढलं म्हणजे आता गोठ हे आता पिंपळगाव जोगा चालू झाला, तिथून मागं काय एवढ्या गाया नव्हत्या. पिंपळगाव जसा चालू झाला तशा लोकांची आपल्या शेतीला हा पूरक व्यवसाय म्हणून जास्त प्रमाणावरती गाया घेणं किंवा दुधाचा व्यवसाय चालू झाला. त्याच्यामुळं शेतकरी वाढले. पहिलं दूध कमी होतं ते मान्य आहे आम्हाला, त्यावेळेस शेतकरी कमी होते. पण आता जसं जसं वाढत चाललं तसं लोकांचं आज पहा तुम्ही 60-60 गायांचे गोठे आहेत, 25-20 गायांचे गोठे आहेत. त्याच्यामुळं दूध वाढलं म्हणजे काही संस्थेने काय त्याच्यासाठी केलं असं काही नाही. हे संस्थेने गेल्या 50 वर्षात खूप काही कामं केली. जाहीरनामा केला आहे, त्या जाहीरनाम्यात 12 योजना राबवल्यात. त्यात मग दुधाचा भाव वाढा असेल किंवा आता शीतकेंद्र वाढवलं, ठीक आहे शीतकेंद्र वाढवलं, सोलरची लाईट टाकली. त्यावेळेस मीच मुद्दा मांडला होता का बुवा डिझेलवरती जर एवढा आपला हा जो लाखो रुपये खर्च होतो तर सोलर प्लॅन्ट बसवा. सोलर प्लॅन्टच्या निमित्ताने बुवा आपल्याला 2 रुपये लाईट बिलाचे कमी होते. हे केलेले हे काय जास्त काय करायला लागते असं नाही. पण ज्या पद्धतीने काही जे पहा तुम्ही काही संस्था पहा, ही थोरात सारखी किंवा न्यूजला संस्था आहे, इतर संस्थांप्रमाणे आपला विकास झाला व्हायला पाहिजे. आपण आईस्क्रीम मध्ये उतरलं पाहिजे नव्हतं, दह्यामध्ये उतरायला पाहिजे नव्हतं, ताक जे काय प्रॉडक्ट असते, बर्फी असते, याच्यात जर उतरले असते तर आळ्या फाट्यासारखं मार्केट असते तर 8-10 हजार रुपये रोजचं दूध संपतंय. आता तिथं तुम्ही जर आपला स्टॉल टाकला असता तर 2 रुपये शेतकऱ्यांना मिळतील ना. पण ते पण तुम्ही काही कधी डोक्यात घ्यायचं नाही, काय नाही. फक्त आपलं अशी मीटिंग आली काय यायचं जायचं, बाकी काय नियोजन तिथं व्यवस्थित काय पाहायचं नाही, काय नाही. असे मी आज नाही बोलतो म्हणजे वस्तू मला जे पाहायला मिळते ते मी बोलतो. पण आज ह्या गवळ्यांना अशी परिस्थिती काय यांच्या मागं उभंच राहायला पाहिजे. ही संस्था येईल ते पुढचे म्हणतात का बुवा त्यांच्याकडं कोण आहे काय. तुम्हाला सांगतो हे पॅनल जर निवडून आलं ना मामा, तर या संस्थेची संपूर्ण जबाबदारी मी घेईन या पॅनलची.
उद्या काही जरी ह्या गवळ्या या संचालकाकडून काही झालं, काय अपहार झाला किंवा यांच्याकडून काय बुवा नुकसान झालं किंवा यांचे पैसे जरी कुठं थकले, ती जबाबदारी मी घेईन. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, काय नाही, पण गवळ्याच्या हितासाठी बाकी 100% मी यांच्या मागं आता उभा आहे. आणि यांच्या मागं मी सर्व गवळे म्हणजे जे दूध उत्पादक आहेत आणि जे ब वर्गामध्ये सभासद आहेत त्यांना विनंती करीन का बाबांनो, हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मिटिंगमध्ये या 3 दिवस काय काय चाललं होतं काय नाही हे सगळे पाहिले. मी त्याच्यावर काय आता भाष्य करत नाही, पण माझी एक विनंती आहे गवळ्यांना. आणि अनुत्पादक म्हणजे जे उत्पादक नाही ते पण सभासद आहे. काही असे 1000-1200 सभासद आहेत, त्यातले 200 मयत आहेत मंडळी, तर 1001 लोक असतील माझ्या अंदाजाने सगळे मतदार. तर सगळ्यांना मी विनंती करेन बाबांनो, ह्या संस्था जर आपली खरी ही रक्तवाहिनी शेतकऱ्यांची दूधधंदा म्हणजे ही जर टिकवायची असेल, खरोखर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आज आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. लोकांना कसा 2 रुपये 3 रुपये बाजार जास्त मिळेल हे पाहायला पाहिजे. आज सकाळी सुद्धा मी ते फ्लॅट घेतात ना, दूध टेस्टरने चेक करतात, मशीनला लावतात, तर बऱ्याच जणांचं मी सगळं पाहिलं त्याच्यात ते हे बसत नाही, एस एफ बसत नाही आणि ते कोणाचं फॅट बसत नाही, डिग्री बसत नाही. मी तर एक गवळी असा पाहिला का त्याचं 18-20 रुपयानेच बाजार मिळाला. दूध होतं 25-30 लिटर. आणि नंतरचे पण दुसरे गवळी पाहिले, कोणाला 30 रुपये बाजार मिळाला, कोणाला 35 रुपये बाजार मिळाला, 37 रुपयाची सुद्धा एक पावती मिळाली मला आजची. मग तुम्ही जर हे असं होतंय तर त्या गवळ्यांना तुम्ही का रोखू शकत नाही? हे जे असतं ना दूध, मग जे निरस दूध असतं, निरस आपण जे म्हणतो पाणी निरस, तर तशातला हा प्रकार आहे. मी म्हणतो दिसतं दूध वाढलं, अरे जर त्याला फॅटच बसत नाही, ते घरून आणून तुला इथं त्या पाण्याचे पैसे देत नाही मशीन, मग आणायचंच काय शरणार ना? हे पण यांनी लक्ष नको द्यायला का तिथं बसलं पाहिजे. काय आहे बुवा, काय येत नाही तुझं दूध, काय कमी दूध सरस निरस गवळ्यांचं जे काही येतंय, हा थोड्यापैकी काही गवळ्यांचं येतच आहे. आता त्याच्यात सुद्धा प्रकार आहेत, त्यांना मला सांगता येईल का प्रकार बुवा? गाई येल्यावरती कसं दूध असतं, गाई नंतर बुवा 5-6 महिने लागले समजा, गाभण राहिल्यानंतर किती दूध कसं असतं. दादा तुम्हाला जे आता प्रस्थापित आहेत त्यांना ह्या प्रश्नांची उत्तर द्या. म्हणजे त्यांनी बसावं लागलं तर आपल्या समोर गाय धुवायला मी धुवतो. आता काही मंडळी आमचे सरपंच म्हणा किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोटीने हिशेब मांडले माझ्या पुढं, आणि ते म्हटले आता इथून पुढं असं करायचं, जो लय शिकलेला आहे गवळी आहे तो काय पाहिजे म्हटले, नाही तो म्हणजे त्या डिग्रीचा पाहिजे, पतपिढीला जो बीकॉम होईल तोच पाहिजे. आणि जो याला हायस्कूल शाळेला जो म्हणजे डिग्री घेतलेला किंवा बीकॉम डॉक्टरेट झाला पाहिजे तो अध्यक्ष पाहिजे. अरे बाबा तसं नाही, ते त्या कालच्या बाईट सांगितले ना, तीच तुला आज पण माझं तेच उत्तर आहे का बाबा, जरा जमिनीत गाडलेल्या लोकांना आपण विसरू नका. आणि ही संस्था स्थापन केली त्यांना विसरू नका, त्यांनी कशी उभी केली. आज तुम्ही लगेच येता, लगेच पार म्हणता असं तसं, पॅनलला पार तोडफोड करून टाकली आणि तुम्ही म्हणाल तसंच हे करता. आणि आता म्हणतात याला जर करायचीच नव्हती म्हणून हे बाहेर होते. अरे मी पहिल्यापासूनच बाहेर होतो. आता मी आलो केवळ यांच्यावर अन्याय झाला म्हणून या गवळ्यांवरती अन्याय झाला. गवळी याच्यातले कमीत कमी 4-5 जरी गवळे असते ना आणि बाकीचे ते असते तर आमचं काय म्हणणं होतं ना. म्हणजे तुम्हाला दादा एक मिनिट दादा तुम्हाला रोखतोय, तुम्हाला असं म्हणायचं आहे का जे काय आता उमेदवार समोरून जे उमेदवार आहेत त्यातले बरेचसे उमेदवार गवळीच नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय? वस्तुस्थिती ना, त्यांची दूध दुसऱ्याच्या नावावर घालतात, दुसरे लोक त्यांच्या नावावर दूध घालतात, त्यांचा गायचा गोठा मला दाखवा. आहेत चला 3-4 जण आहेत त्याच्यात, आणि ते आजच नाही, आज किती वर्ष तसंच चाललेलं आहे ना. पण तरी पण लोक मला जाऊ द्या बाबा, चाललंय चालू द्या असं नाही ना. तुम्ही आता माझा तोच विषय म्हणजे त्याच्यावरतीच मला उत्तर मिळालं होतं का, मग आता बीकॉम असेल शिकला तर त्यांनी इंग्लिश मिडियमचा अध्यक्ष व्हावा, शाळेचा अध्यक्ष व्हावा, जो मालकरी असेल त्यांनी देवस्थानचा. अरे हे तुमचं कुठं काय काढता, ज्याला काम करायचं ना
तो काम करणारच आहे ना. पण दादा तुम्हाला रोखतोय, असंही सांगितलं गेलं का जे काही आत्ता उमेदवार आहेत, समोरून 14 जण उमेदवार उभे आहेत, त्यांचे रोज कमीत कमी प्रत्येकाचं 100 ते जवळजवळ 1000 लिटरपर्यंत संकलन आहे, ते डेअरीत जमा होतंय. आणि तुम्ही त्या असा आरोप करताय का? असं ना आरोप करतोय म्हणजे मला माहिती आहे. मी आरोप करतो म्हणजे माझ्याकडं वस्तुस्थिती मला माहिती आहे. आता ते म्हटले आधी मला नाही, मी ऐकलेलं तुम्ही काय म्हणता मामा, आता तुमच्या दिवसात ठेवून मी बोलतोय बरं का. कारण मला माहिती आहे यांच्याकडे गाया नाहीत, यांच्याकडे काही नाही. हे फक्त दूध दुसऱ्याच्या नावाचं दूध आपल्या स्वतःच्या नावावर घालून तिथं आज चेअरमन होतात. मग राजूने सांगितलं, राजूने कसा राजीनामा दिला बुवा, त्यांना वरती जायचं होतं, गावाने सांगितलं होतं बुवा राजीनामा द्या, आपल्या माऊली शेटला याला दूध संघावर पाठवायचं. तेव्हापासून ते जे तिथं गेलेत तेव्हापासून ते काय तिथून परत काय राजीनामा किंवा बुवा आता जाऊ द्या बुवा तुम्ही राहा असं काय म्हटले नाही. ते आमचं काय म्हणणं नाही त्याच्याबद्दल. पण यांचं दूध नाही, काही जणांचं आहेच. पण हे बोलायचं कारण काय का आज जे म्हणतात ना आमचं दूध आहे 1000 लिटर 500 लिटर, चला दाखवा आपण आत्ता जाऊ, त्यांना लागलं तुम्ही भेटा आणि कुठंही दूध म्हणा दाखवा, गोठा दाखवा तुमचा. म्हणजे तुम्ही काही बोलायचं ना, आम्ही काहीच बोलायचं नाही. हां कायमच पाहिलं तर स्पष्टपणा आहे. स्पष्ट वक्तेपणामुळे बऱ्याचशा गोष्टी उजेडात आणल्यात दादांनी. जे सभासद गवळी आहेत त्यांना बऱ्यापैकी ह्या गोष्टी माहिती आहेत. आता कोण खरं आणि कोण खोटं हे तुम्हीच जाणू शकता. हे दादांनी जो मांडलेला मुद्दा आहे तो तुमच्या समोर आहे. सत्य असत्य तुम्ही शोधू शकता, तुम्हालाच माहिती. गवळ्यांनो, तुम्ही तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही मतदान करताना जो कोणी आहे, जे सत्य असेल, जे ज्याच्या बाजूने मतदान करायचं त्याच्या बाजूने मतदान करा आणि उमेदवार चांगले द्या. संस्थेला चांगली उन्नती कशी होईल, संस्थेचा भरभराट कसा होईल याची काळजी घ्या. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, आळे.